पॅक करून ठेवायचा जेणेकरून व्हिडिओ कॉल अर्धवट राहिली होती तीच कंप्लीट करते. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये फार काही बोलायला एक्सप्लेन करायला जमलं नाही मला, म्हणून व्हॉइस ओव्हर देते. याच्या आधीचा पार्ट ऑलरेडी टाकलाय मी, हा सेकंड पार्ट आहे. सकाळी नाश्त्याला समोसे बनवलेले आणि आता हा संध्याकाळी आमचा पोपटीचा बेत होता. अगदी अचानक भयानक सगळी तयारी केली होती. काय साहित्य लागतं? अंडी किती आहे? 4 किलो. 4 किलो आणि 3 किलो पावटे. अगदी अचानक भयानक सगळी तयारी केली आम्ही, कारण 2च दिवसांसाठी गेलो होतो गावी. तर पोपटीचं साहित्य माहीतच असेल तुम्हाला, फक्त थोडी पद्धत वेगळी असेल आमची, कारण काकी आमची हेडशेफ आहे ना, त्याच्यामुळे. हां, इथे मी आवर्जून सांगेन, शेंगांना तेल, तिखट, मीठ नक्की लावून बघा तुम्ही, कारण याची चव खूप अप्रतिम लागते. टेस्ट पूर्ण बदलून जाते. अगं काकी, तोंडाला लावून मीठ खारटच लागणार ना तुला? अगं मीठ अगं तोंडाला मीठ लावल्यावर खारट नाही लागणार, त्या ह्याला पावट्याला मीठ लागायला पाहिजे. चिकनची मॅरिनेशन बाकी सगळी तयारी ताईने केली आहे. तिचं नाव घ्यायलाच पाहिजे बाबा, काय खरं नाही मग. तर ना आम्ही केळीची पानं लावली, कारण आम्हाला फॉईल पेपर वापरायचा नव्हता. आणि असंच जर चिकन टाकलं असतं सगळा मसाला वरचा निघून गेला असता. तरी पण मडक्यात जागा पुरायला म्हणून काकीने पीस असेच टाकले. तुम्ही पुढे बघू शकता.
चिकन 4 किलो होतं, अंडी होती 2 डझन आणि शेंगा असतील 3-4 किलो. त्यातल्या पण शेंगा थोड्याशा उरल्या. चिकन पण आम्ही रश्श्यासाठी वेगळा काढून ठेवला आहे थोडासा आणि भाजून खाल्ला तो वेगळाच. खूप मजा आली पण. काकी आमची एक्सपर्ट आहे पोपटी लावण्यात. लेयर लावले पावटे चिकन आणि अंडी. अहो एवढ्या चालत गाडी नको गाडी हा पाठी इकडे या पाठी या मुंबई जायला चल येतो मी ये ट्रॅक मधून ताना आहे हो टाक जरा आणि टाका ठेव इथं कधी होईल तो. आमच्या काकीची मडका लावण्याची पद्धत जबरदस्त आहे कारण तिला एक्सपिरियन्स आहे खूप. हा पाला परत कधी टाकणार काकी? वर ठेव हे टाकवत आता हे वाले टाक. त्यामध्ये मी अंडा लावतो टाक. दे बघ सोडला बॅटरी न्या मोबाईल आहे इकडून जा वाट आहे नाही इथं वाट आहे इथं पुष्कळ ठेवलं आता वर वाट काय इथे भरून दे तिच्या काय खाली होते काय बघ पुशाला किती इथून दे आगा पे इकडे जायचं नाही तुला काय करायचं ते काय एवढं तिकडे पुढे बघ ते ट्रक येत आहेत फाटका जाऊ दे ट्रक येत आहे नाही फाटका येत आहे ट्रॅक नी तेवढं वरती पॅक करून ठेवायचं जेणेकरून अलगता ना वाफ नाही बाहेर पडायला पाहिजे ना. बाहेर नाही पडायला. इथे तो पान घ्या कुठला पाणी ठेवायला लागेल तो घे बाबू तो घे तो काय नाही चांगला आहे हा ठेव खायला होईल ठेव तिथे पोरीनं द्यायला होतील पानात. तिथं ठेवायला लागेल खाली उपडी मार्गा ठेवायला लागणार तो माहितीये का उपडी. चला आता झाला प्या
काठी पाठी काढ. इकडे काठी लाव. धरून ठेव बाबू. ते तिकडे बस पाय खाली. त्याला घासूस मारना त्या आणलेलं. एवढा खाली लागेल. यांचा खायचा आणि मला करा परवा आपण. ते तिथे लावलेला का? तो बघ तिथे. आणि काका काय कुठलं कामाला बाहेर नाही पडलं. काका गप टीव्ही बघ आणि खायला होते. टीव्ही सिरियल बघत होते. कधी घेतलं पडू लावून. या बापाचं काही कामच नाही. आता जरा 2 मिनिटं शांत बसशील. पहिली सगळी साईडनी द्वारकेच्या साईडनी सगळी लाकडं लावून घेतलेली आहेत. आणि त्याच्यावरती काय टाकलं काकी? गवत टाकलं ना? ही लाकडाची सालं आहेत ना? पोकळ? तो साला नाही, हे साला. झुकी का नाही सालावाला? बस काकी बस, नंतर नाही. आता गवत टाकलं. कधी? तर खाली मडकं ठेवून त्याच्यावरती लाकडाची सालं टाकून वरती गवत टाकलेलं आहे आणि होळीसारखं पेटवलेलं आहे. इन शॉर्ट हा चटके वाचा लागले. अर्धा पाऊण तास ठेवायचा. पाऊण तास ठेवायला लागेल. 7:20 झाली ना. हो. जावई मोंग लावायला आले 2 जण. जावई मोंग लावायला आले ते कुठं आहेत? 2 जण. असं हळूहळू गवत टाकत राहा बाबू. पाठीमागं घेऊ नको, नाही तर मग तो सगळा हे होईल लाकडं. हळूहळू गवत टाकत राहायचं त्याच्यात. जावई कुठे गेलं? माणसं वाढली पोपटी खायला. नाही खात मी. का? शनिवारचा नॉनव्हेज खात नाही तो. 12 वाजल्यानंतर खातील. तिथं जा गवत टाकायला. इकडे नाही द्यायचं. इकडे कसली फोडणी? टाकतो. चिकन देते. चिकनला फोडणी देते. रस्सा वेगळा. नाही. होई का टाकली लसूण? तेजपत्ता बघ इथं कुठे.
चिकनला 2-2 माणसं. बघ आता बस काय ढाका म्हणून पाणी बस बस नंतरला पाहिजे. आपलं नाही ती पण दीपक काय म्हणणार दादू चिकन घालतोय परशान घालतोय कुठला मलाच लावली का आम्हाला. एवढ्या सगळ्यांना चिकन पुरेल ना. फायनल रिझल्ट पोपटीचा. आणला तसा एक नंबर झालेली आहे पोपटी. चिमटा दे चिमटा. हा साग चिमट्यानी सरकव इकडे काकी. अगं काकी ते लाव नाही सुटलं नाही. ठेवा बाहेर देवाला थोडसा बाहेर ठेवा. मडका पडलाच म्हणा बाहेरच्या माणसं. नाही रे मडकं खोलतोय कधी आणि खातोय कधी असं झालं होतं. सगळ्यांना सगळे तुटून पडले होते म्हणून रिव्ह्यू कोणाचा घेतला नाही. झालंय जेवण. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय बाय. भेटूया अशाच मस्त भन्नाट नेक्स्ट व्हिडिओमध्ये.